अतिमागास प्रवर्गाचा प्रतिनिधी म्हणून मला लोकसभेची उमेदवारी द्यावी अशी मागणी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी भाजपकडे केली। गेल्या 40 वर्षात 5 वेळा आमदार म्हणून काम केलं। 3 वेळा माझा लोकसभा मतदारसंघात पराभव झाला। गेल्या 9 वर्षांपासून भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीवर सदस्य म्हणून कार्यरत आहे। प्रदेश प्रवक्ता म्हणूनही जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली आहे। हिंदू दलित प्रवर्गातील अतिमागास प्रवर्गाचा प्रतिनिधी म्हणून मला लोकसभा राखीव मतदारसंघातून उमेदवारी द्यावी अशी मागणी भाजपकडे केल्याची माहिती माजी मंत्री तथा भाजपचे प्रांतिक सदस्य लक्ष्मणराव ढोबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली। सामाजिक समरसता आणि सामाजिक संधीची समानता आवश्यक आहे। दलितांमधील अतिमागास वर्गातील दलित हिंदूंना प्रतिनिधित्व मिळावं म्हणून 59 जातींमध्ये चर्मकार, मातंग, ढोर, होलारमोची, मेहतर अशा प्रमुख जातींचा अंतर्भाव होत असून हिंदू दलित सदराखाली गेल्या 50 वर्षात देशाच्या राज्यसभेत आणि राज्याच्या विधान परिषदेत अतिमागास दलितांना नाममात्र संधी मिळाली आहे अशी खंतही प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे यांनी व्यक्त केली। त्यांच्यामध्ये 2 भाग आहेत, एक अतिप्रगत दलित वर्ग आणि दुसरा अतिमागास दलित वर्ग। तर अतिमागास दलित वर्गाचा प्रतिनिधी म्हणून ज्या 5-6 जाती आहेत त्याचा मी उल्लेख केलेला आहे। तर त्यामध्ये आम्हाला अग्रक्रम मिळावा हे या उमेदवारीच्या वातावरणात या पद्धतीची स्ट्रॅटेजी आहे, एवढाच त्याचा। हिंदू दलित म्हणून त्याचं प्रतिनिधित्व करण्याच्या हेतूने मी उमेदवारी अर्ज दिलेला आहे। उद्याच्याला सृष्टीना शक्य झालं नाही आणि मला उमेदवारी मिळाली नाही, ज्याला मिळेल त्याला जाऊन हार घालील आणि प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी मी पुढाकार घेईन, परंतु अपक्ष किंवा मला नाही तर मग मी काहीच करणार नाही अशा प्रकारचं माझ्या आयुष्यातली भूमिका कधीच झाली नाही। महाराष्ट्रात बोगस दाखले मिळतात, त्याला आळा घालण्याची गरज आहे। सोलापूर लोकसभा मतदारसंघात स्थानिक उमेदवारांना भाजप श्रेष्ठींनी संधी द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केल्याची माहितीही प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे यांनी दिली।